सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। दीपक कनोजिया याला छत्तीसगडमधनं घेतलं ताब्यात। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटेचा समावेश। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला सुनावणी। नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित। शिबिराला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही, भुजबळांचं वक्तव्य। तर धनंजय मुंडेंची मात्र अनुपस्थिती। पडताळणीपूर्वीच 4000हून अधिक लाडक्या बहिणींची माघार। आणखी 3 ते 4 लाख महिला लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरण्याचा अंदाज। 26 जानेवारीला पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता। 10वी-12वीच्या हॉल तिकिटावरती जातीचा उल्लेख। हॉल तिकिटांवरती कास्ट कॅटेगरी उल्लेख असल्यानं आक्षेप, तर जात नाही, जात प्रवर्गाचा उल्लेख असल्याचा बोर्डाकडनं दावा। 10वी-12वीच्या हॉल तिकिटावरती जातीचा उल्लेख। मुलुंडमध्ये परप्रांतीय कामगाराला मनसेकडनं चोप। मराठी कुटुंबाशी अर्वाच्य भाषा वापरल्यानं मारहाण। मारहाणीनंतर मागितली माफी। जमिनीच्या वादातनं नाशिकमध्ये लहान भावाकडनं मोठ्या भावाला जबर मारहाण। शेतातच ट्रॅक्टर पेटवला। पत्नी आणि मुलाला सुद्धा बेदम चुकलं। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार, तर शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड। विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांना संघात स्थान।